ज्ञानेश्वरी अध्याय 13वा. प्रथम मी गुरुचरणांना वंदन करतो. त्या चरणांच्या चिंतनाने शिष्य विद्यांचे वसतिगृह होते. शब्दसृष्टीला तो आपलीशी करतो. अमृताच्या मधुरपणाला लाजविल अशी वक्तृत्व कला त्याची होते. त्याच्या व्याख्यानात आलेले शब्द रसाळ होतात. ते व्याख्यान ऐकून श्रोत्यांना अष्टसात्विक भावांचा अनुभव येतो. या वदनानंतर मी गीता सांगू लागतो. ऐका. भगवंत म्हणतात, अर्जुना, हा देह म्हणजे क्षेत्र होय. या क्षेत्राला जाणणारा क्षेत्रज्ञ होय. या सर्व क्षेत्रांमध्ये मीच क्षेत्रज्ञ म्हणून गुप्त रूपाने असतो. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचे निसंशय व संपूर्ण आकलन म्हणजे ज्ञानलाभ होणे. या क्षेत्राविषयी प्रथम सांगतो. याला क्षेत्र का म्हणतात? याचा मालक कोण? हे केवढे आहे? यात कष्ट कोण करते व हे क्षेत्र काय पिकवते? या क्षेत्राविषयी श्रुती नेहमी बोलत असतात. सर्व दर्शनकारांनी आपली तत्वज्ञाने या क्षेत्राच्या ज्ञानाविषयीच लिहिली आहेत. पण त्या दर्शनात एकवाक्यता नाही. पण योगी मात्र क्षेत्राचा नीट उपयोग केला नाही तर जीवन निरर्थक जाईल म्हणून यमदमादींचा आधार घेऊन अरण्यास एकांतवास स्वीकारतात. काही लोक शरीराला शेत मानतात व जीवाला त्याचा मालक समजतात. ज्ञान हा कुळ असून त्याने व्यानादी 4 भाऊ या शेतात मनाकडून राबविले जातात. मनाने सत्कर्म बी पेरले तर जीवाला सुख मिळते आणि दुष्कर्माचे बी पेरले तर जीवाला दुःखेच दुःखे उपभोगावी लागतात. काही जण म्हणतात की जीवाचा येथे काही संबंध नाही. हे क्षेत्र साख्यांचा प्रकृतीचे आहे आणि तीच इथला सर्व कारभार करते. रज, सत्व, तम असे तिचे मुलगे आहेत. तेच या क्षेत्रामध्ये काम करतात. रज नांगरट व पेरणी करतो. सत्व त्या क्षेत्राची राखण करतो आणि तम प्रलयकालाची संध्याकाळ झाली की कालरूपी बैलांच्या मदतीने तमोगुण या क्षेत्राची मळणी करतो. तिसरे म्हणतात की ही एक परतत्व आहे. त्याच्या शयनगृहात एकोहम बहुश्याम हा संकल्प निद्रेत होतो. तो एकदम जागा झाला. त्याने पंचमहाभूताच्या मिश्रणाने स्वतःभोवती व एकमेकाभोवती फिरणारे हे महान ग्रहगोल त्यावरील प्राण्यांसकट तयार केले. त्यानेच प्रत्येक सजीव निर्जीव वस्तूंचे कार्यक्षेत्र ठरवून दिले. जन्ममृत्यूचे बोगदेही त्यानेच तयार करून ठेवले. प्रत्येकाला अहंकाराशी बांधून ठेवून त्या संकल्पानेच ही सृष्टी कार्यमग्न ठेवली आहे. चौथे मतवादी असे सांगतात की वरील सर्व व्यर्थ आहे. हा सर्व पसारा स्वभावमय आहे. स्वयमेव भवती हा आपण होऊनच आहे. त्याच्या स्वभावानेच या क्षेत्राचा नाशही होईल. आकाश कोसळून पडत नाही. ढग येतात. पाणी वृक्षवेलींना वाढवते. हे सर्व आपोआप होते म्हणून येथे कष्ट करणाऱ्याला फळ मिळते, न करणाऱ्याचा नाश होतो. पाचव्याचे मत आहे की हा सर्व काल आहे. कालच वस्तूंना व प्राण्यांना जन्मवितो, नाश करतो. कल्पांती तो स्वर्ग, सत्यलोक इत्यादींचाही नाश करणारे आहे. या कालापुढे देवाचेही चालत नाही. येथे माणसाचे काय? या क्षेत्राविषयी असे अनेक वाद पुराणामध्ये मांडले आहेत. त्याच पोथ्यांचा आधार घेऊन आजही घरोघर लोक वादविवाद करीत असतात. पण अजूनही निश्चित मत सिद्ध झाले नाही. त्या संबंधी मी आता तुला सर्व सांगतो. हे क्षेत्र पंचमहाभूते, अहंकार, बुद्धी, अव्यक्त 10 इंद्रिये, मन, इंद्रियांचे 10 विषय, सुख दुःख, संघात, इच्छा, चेतना व धैर्य अथवा धृती या 35 तत्वांची मिळून बनते. आता यातील प्रत्येक तत्वांचे वर्णन सांगतो. पृथ्वी, आप, तेज, वायू व गगन ही पंचमहाभूते त्यांची गाठ जमवून देह तयार झाला की तेथे येतो. तो अहंकार हा प्राण्याच्या जन्मापासून मरेपर्यंत त्याला नाचवितो. बुद्धी ही तेज व सत्व यांच्या वंशापासून बनते, पण ती फक्त त्या तत्वांचीच नाही, कारण ती जीवाची व आत्म्याची ताडातोड करते. म्हणून जीवात्मा निराळा पडतो. अहंकार हिच्या मदतीने इंद्रियांनी जगातून मिळविलेल्या लुटींचा प्रवर्तार करतो. आता अव्यक्त म्हणजे 7व्या अध्यायात मी तुला जी जीवदशा म्हणून सांगितली ती प्रकृती होय. कालप्रभावाने सर्व स्थूल वस्तूंचा नाश होतो, तेव्हा त्यांचे सूक्ष्म गुणधर्म या अव्यक्तामध्ये येऊन राहतात. आता इंद्रिये 2 प्रकारची असतात. कान, डोळे, त्वचा, नाक, जीभ ही 5 ज्ञानेंद्रिये आणि वाचा, हात, पाय, अधोद्वार, अपायू ही 5 कर्मकेंद्रे आहेत. ज्ञानेंद्रियाच्या सहाय्याने बुद्धी सुखदुःखाची निवड करते आणि जीवात्मा कर्मेंद्रियांच्या यांच्यामुळे कार्य करू शकतो. आता मनाविषयी सांगतो. वस्तुतः मन हे नाव आहे. आकाशाचा रंग निळा म्हणतात किंवा मृगजळाला पाणी म्हणतात. पण आकाशाला रंग नसतो आणि मृगजळात पाणी नसते. काहीतरी कार्य घडत असते म्हणजे काहीतरी कारण मानावे लागते. तसे मन हे एक मानलेले कारण आहे. देहामध्ये वायू तत्व कोंडले गेले म्हणजे ते सांध्याच्या ठिकाणी अडकते, पण त्याचा चंचलपणा निराधार राहू शकत नाही. तो रजोगुणाच्या खांद्यावर जाऊन बसतो. तेव्हा एक प्रकारे असेही म्हणता येते की रजोगुणाचे चांगल्य म्हणजेच मन अहंकाराला चिकटून असलेल्या बुद्धीच्या दाराजवळ हे मन असते.
आणि बुद्धी व अहंकार या जोडीला कधी शांत व स्वस्थ बसू देत नाही. हे इंद्रियांना विषयासक्त ठेविते. आता तुला विषयांचे भेद सांगतो. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 ज्ञानेंद्रियाचे विषय आहेत. स्वर, वर्ण, विसर्ग यांचे उच्चार करणे, घेणे, टाकणे, चालणे, मलमूत्रांना बाहेर टाकणे ही कर्मेंद्रियांची कार्ये म्हणजे त्यांचे विषयच होत. मनाच्या वृत्तींना चेतविते ती इच्छा ही संस्काराच्या आठवणीने वा काही ऐकल्याने उत्पन्न होते. इंद्रियांना विषयवस्तू दिसली की कामाची बाखोटी हलवून त्याला जागी करते आणि वस्तूंच्या प्राप्तीसाठी मनाला धावाधाव करायला लावते. इच्छेला आपले साध्य मिळाले नाही म्हणजे मनामध्ये जी वृत्ती उठते तो द्वेष होय. आता सुख म्हणजे काय ते ऐक. सुखभावाचा जन्म होऊ लागला की देहभाव नाहीसा होऊ लागतो. इंद्रिय बाह्य जगात काम करीत नाही, ती हृदयात वळतात आणि मग जीवात्म्याला सुषुप्तीचा अनुभव येऊ लागतो. हेच खरे सुख. याविरुद्ध जे जे मनाला वाटेल ते जरी थोडा वेळ सुखासारखे वाटले तरी ते दुःखच. या देहामध्ये जी अखंड जागी असते ती चेतना. हिच्यामुळे मन बुद्धी टवटवीत राहतात. अर्जुना ही जडामध्येही असते, या संशय बाळगू नकोस. ही जड वस्तूला आपली सोबत देऊन सजीव करते आणि म्हणून प्राणी कार्य करू शकतात. आता धृती त्या सान्निध्याला म्हणतात की ज्याच्यामुळे एकमेकाचे वैरी एकत्र राहू शकतात. बघ, पाणी मातीला विरवते, अग्नी पाण्याचा नाश करतो, वायू अग्नीला विझवतो, गगन वाऱ्याला गिळून टाकते. ही महाभूते अशी एकमेकांची वैरी असूनही या धृती गुणामुळे या देहामध्ये मैत्रीने राहतात. आता या देहामध्ये जीवभाव म्हणजे आयुर्मर्यादा हे तत्व आले की क्षेत्र होते. जीवात्मा या ठिकाणी कष्ट करून पापपुण्याचे पीक काढतो. म्हणूनही याला क्षेत्र वा शेत म्हणतात. काही जण याला देह म्हणतात. थोडक्यामध्ये म्हणजे परतत्वापासून स्थळावर वरेपर्यंत जे जे सजीव व या 36 तत्वांचे मिळून बनलेले असते ते क्षेत्र होय. आता जे ज्ञान अति सुंदर आहे असे म्हणतात त्याविषयी ऐक. या ज्ञान लाभासाठी योगी अपार कष्ट घेतात. तपाचरणी कठोर तपे आचरतात. भजन मार्गी सर्वस्वांचा त्याग करतात. मुनीश्वर वेदांचे सांगोपांग परिशीलन करतात. सर्व देहभाव वाळून टाकून काही जण गुरुसेवेचे व्रत पत्करतात. हे ज्ञान लाभले म्हणजे अद्वैताची सुगी होते, साम्य दृष्टी लाभते, अहंकार व अपपर भाव नाहीसे होतात, चित्त अंतर्मुख होते आणि जीवन आनंदी होते. हे ज्ञान जागे झाले म्हणजे आत्म्याला मी जीव आहे हा लागलेला रोग निघून जातो. पण हे ज्ञान निराकार व अरूप आहे, त्याचे वर्णन करता येत नाही. तथापि एखाद्या व्यक्ती जेव्हा हे उदय पावते तेव्हा त्या व्यक्तीच्या वागण्यातून ते प्रकट होते. वृक्षवल्ली टवटवल्या की आपण वसंत ऋतू आला असे ओळखतो. चालण्या बोलण्याच्या पद्धतीवरून त्या व्यक्तीचे कुळ कळून येते. रोपे हिरवीगार दिसली म्हणजे शेतीची जमीन चांगली असे आपण ओळखतो. तसे आचरणावरून ज्याला ज्ञानलाभ झाला आहे तो पुरुष ओळखू येतो. अशा पुरुषाच्या ठिकाणी अमानित्व असते. अमानित्व म्हणजे स्वतःचा यथायोग्य केलेला आदर सत्कार न आवडणे. अशा पुरुषाला स्वतःचे गुणवर्णन ऐकणे आवडत नाही. कोणी सत्कार केला तर त्याला तो आवडणार नाहीच. कोणी वंदन केले तर ते स्वीकारताना त्याला मरणपाय दुःख होते. या पुरुषाला शक्य तितका एकांत प्रिय असतो. वारा व वृक्ष हे त्याचे मित्र असतात. तीच मैत्री त्याला आवडते. हा पुरुष ज्ञानी आहे असे ओळखावे. दुसरा गुण म्हणजे अदंबित्व. हा गुण त्याच्यात असतो. तो आपली सदाचरणे, आपण केलेले उपकार, आपण दयेपोटी घेतलेले कष्ट यांविषयी कधीच काहीच बोलत नाही. यांचे फल म्हणून त्याला काही मिळाले तर तो सुदैवाने लाभले असे म्हणतो. माझ्या सत्क्रियांचे हे फळ आहे असे कधीही म्हणत नाही. तो स्वतःच्या देहभोगासाठी द्रव्य खर्चत नाही, पण धर्मादायी कुबेरासारखा वागतो. एका आत्मतत्वाशिवाय दुसऱ्या कुठल्याच प्रांतात त्याची वाणी जाऊ इच्छित नाही. अशा पुरुषाच्या ठिकाणी ज्ञान विस्तारले आहे असे ओळखावे. ज्ञानवंताची वर्तणूक अहिंसामय असते. या अहिंसेबाबत पुष्कळ सांगितले गेले आहे, पण ती अहिंसा खरी नसते. दरवाजाचे उभे खांब तोडून ते विकून भूक भागवणे, झाडाच्या फांद्या तोडून उरलेल्या नुसत्या बुडख्याला कुंपण घालणे, सभा मंडप पाडून देवळाभोवती विटांची भिंत घालणे या मूर्खपणासारखी ती अहिंसा होय. वेदामध्ये यज्ञविधाने आहेत ती भविष्यातील हिंसा टाळण्यासाठी असतात. पण यज्ञामध्ये पशुहिंसा करूनच यज्ञ सिद्ध होतो ना, मग ही हिंसा अहिंसेचे तेल घालण्यातून निघेल का? या सर्व अहिंसा म्हणजे हिंसाच होत. ही चुकीची मते मी तुला ऐकविली, कारण आधी परमतांचे खंडन करून मग आपली मते मांडतात. आता ही मी अहिंसा म्हणतो ती कशी असते ती ऐक. तुला त्याच्या वागण्यात पुढील लक्षणे दिसतील. त्याच्या चित्तात अहिंसा बांधली आहे असे निश्चित ओळख, कारण ज्ञान व बुद्धी यांचे ऐक्य झाल्या वाचून पुरुष अशी अहिंसा आचरणात आणू शकणार नाही. अहिंसक पुरुषाची चाल अति मृदू असते. खरे तर त्याच्या चालीचे वर्णन शब्दामध्ये मांडताच येणार नाही, पण तरीही एक.
कमळांवर भुंगा बसतो तेव्हा परागांना इजा होणार नाही अशी नाजूकपणे तो मधुप्राशन करतो. इतके मार्दव त्या पुरुषाच्या चालीत असते. पावले टाकीत जाताना पावलाखाली किडामुंगी चिरडत नाही ना, इकडेही त्याचे ध्यान असते. अजाणतेपणाने आपण कुणाला दुखवू या भीतीपोटी तो सदा मौन पाळतो. नादब्रह्माच्या आरोह अवरोहासारखे माधुर्य, गंगेच्या पाण्यासारखी निर्मळता आणि एखाद्या सतीपतिव्रतेचे बोलाचे तेज त्याच्या वाणीत मिळते. तो कोणाकडे कधी टक लावून बघत नाही. जर त्याने आपली दृष्टी एखाद्याकडे वळविली तर तो पुरुष ज्याच्याकडे पाहिल त्याला असे वाटते की चंद्राचे चांदणे पडून आपण त्यात न्हावून निघत आहोत. त्या दृष्टीची समानता पिलाला पाजताना कासविनीची जी दृष्टी असते तिच्यातही नसते. ज्ञानदेव म्हणतात, श्रोते हो, या अहिंसेविषयी मी विस्ताराने बोललो असे तुम्हाला वाटत असेल, कारण देवांनी अहिंसा हा 3 अक्षरी शब्द योजिला आहे. तथापि त्याला आतला भाव स्पष्ट व्हावा म्हणून मी हा विस्तार केला. शिवाय तुम्ही श्रोते या ज्ञानविषयाचे पारखी आहात. जाणकारासमोरच फिरत्या विक्रेत्याने आपली जवळची अमोल वस्तू उघडून दाखवावी. अडाणी लोकांसमोर तसे करून काय फायदा? माझे निरूपण यथासांग झाले नाही तर तुम्ही रुसाल. तसे होऊ नये. गीता ग्रंथ सांगण्याचा माझा एकच उद्देश आहे आणि तो म्हणजे तुम्हा श्रोत्यांचा प्रीतिलाभ मला घडावा. या गीतेचा अर्थ तुम्हाला जीवापलीकडे आवडतो हे मला माहीत आहे. एवढ्यासाठीच मी ती आपल्या हृदयात अगदी जपून ठेवली आहे. मला आशा एकच आहे की ती गीता तुम्ही आपले सर्व ध्यान सर्वस्व देऊन ऐकाल आणि साहजिकच मग तो अर्थ तुम्हाला आवडला की तुम्ही मजवर प्रेम कराल. म्हणून विस्तार घडला असला तर क्षमा करा आणि गीता ऐका. भगवंत त्या विशाल नयनी अर्जुनाला म्हणतात, सावध हो. ज्ञानलक्षणे मी तुला अशी सांगतो की तू ज्ञानलाभास योग्य होशील. तर ऐक, क्षमा हा गुण त्याच्या बाबतीत ओरडून सांगावे लागत नाही. दैववंताकडे लक्ष्मी असतेच, अगाध सरोवर असले म्हणजे कमळे असतातच. त्याप्रमाणे ज्ञानयुक्त पुरुषामध्ये क्षमागुण असतोच. तो क्षमाशील पुरुष सर्व काही शांतपणे सहन करतो. कितीही संकटे आली तरी वाकत नाही वा संकटाकडे पाठ फिरवत नाही. ज्याला आर्जव म्हणतात ती वर्तनाची सरलता त्या पुरुषाच्या ठिकाणी पुढील प्रमाणे असते. त्याची वर्तणूक आवडत्या नावडत्या व्यक्तीशी दयापूर्ण असते, कारण ही आवड नावड भावना त्याच्या चित्तात नसते, तर त्याच्याकडे पाहणाऱ्यांच्या चित्तामध्ये असते. सूर्य सर्वांवर प्रकाश पाडतो, कोणालाही आपल्या प्रकाशापासून दूर ठेवीत नाही. निरनिराळ्या माणसांशी निरनिराळी वागणूक त्याला ठेवता येत नाही. भीती व आशा नसल्याने त्याचे वागणे मोकळे असते. त्याला कोणाकडून काहीच मिळवायचे नसते म्हणून तो कोणाचा मिंधा नसतो आणि तो कोणाची अकारण स्तुती करीत नाही. त्याचे सर्व आचरण निर्हेतुक असते. असा पुरुष ज्ञानी असतो. आता गुरुभक्ती काय व ती आदर्शपणे कशी आचरली जाते ते सांगतो. तुझे शब्दांकडे लक्ष देण्याचे सामर्थ्य 1000 पट करून एकाग्रतेने ऐक. खरा शिष्य एखादी विरहिणी जशी वल्लभाला विसरू शकत नाही त्याप्रमाणे आपले गुरु व त्यांचा आश्रम नेहमी स्मरणात ठेवून असतो. प्रियतमा जशी आपले देहमादींचे सर्व भाव प्रियकराला आनंदाने अर्पण करते आणि करीत राहते, तसे खरा शिष्य आपले सर्वस्व गुरुभक्तीच्या चरणी वाहतो. श्री गुरूंनी सांगितल्यावरून जर तो गुरूंच्या निवासस्थानांपासून दूर राहिला तर त्याच्या मनात ज्या कल्पना येत असतात त्या पुढील प्रमाणे असतात. स्वतःचे हृदय एक आवर आहे असे तो मानतो. त्याला गुरुमूर्तीतून शिवालय बांधवायचे असते म्हणून चित्ताच्या चैतन्याचा तो तट बांधतो. त्याच्या आत आनंदाचे देऊळ बांधतो. तिथे गर्भागारात गुरुलिंगाची प्रतिष्ठा करतो. ज्ञानसूर्याचा उदय झाला की आपली सात्विक बुद्धी ही मसूर डाळ कल्पून ती त्या शिवलिंगापुढे ठेवतो. देहभावाचा धूप सारखा जळत ठेवतो. त्या लिंगाला ज्ञेय समजून नित्यशुद्ध भावाने आरती करतो. जीवाशिव ऐक्य भावाचा नैवेद्य त्या लिंगापुढे ठेवतो आणि आपण स्वतःच या शिवालयाचा गुरव व रखवालदार होऊन राहतो. कधी कधी तो स्वतःला वल्लभा समजून श्री गुरूंचे कांतरूपाचे असं अंगसंगाने सुख अनुभवितो. एखादे वेळी स्वतःला शेष मानून श्री गुरूंना शेषशाही विष्णू समजतो. विष्णूचे चरण चेपणारी लक्ष्मी ही आपणच होतो. आपणच गरुड होऊन विष्णूपुढे उभा राहतो. विष्णूंच्या नाभीतून जन्मलेल्या ब्रह्मदेवही आपणच होतो. एखादे वेळी प्रेमाच्या आवेशाने येऊन श्री गुरूंना आई करतो आणि आपणाला तिचे अपत्य मानून तिच्या मांडीवर बसून दूध पिण्यासाठी तिच्या पदराखाली तोंड घालतो. एखादे वेळी श्री गुरूंच्या शिष्य प्रेमाला सरोवर मानून आपणाला त्यातील मासळी करतो. निरंतर श्री गुरूंचे स्मरण करताना तो अशा नानाविध रचना चित्तात आणत असतो. चित्तात असा प्रेमभाव धारण असणारा तो शिष्य गुरूंची बाह्य सेवा मी कशी करीन याचाही विचार करीत असतो. ते विचार पुढील प्रमाणे असतात. श्री गुरूंना सुंदर सेवेने मी प्रसन्न करून घेईन ते मग मला वर माग असे म्हणतील.
त्यावेळी मी अशी याचना करीन की महाराज, तुमच्या परिवारामध्ये ज्या ज्या वस्तू आहेत त्या त्या सर्व वस्तू मी एकटाच होऊ. तुमचे सर्व पूजा साहित्य माझीच रूपे असोत. तुमचे पुष्कळ शिष्य असले तरी तुमची कृपा माझ्या एकट्यासाठीच असो. मी गुरुसेवेला मालकीन मानून माझ्या सर्व क्रिया यांना अलंकार मानून त्या स्वामिनीला समर्पण करीन. गुरुप्रेमाचा वर्षाव पडावा अशी भूमी मी होईल. मीच त्याचे भवन होईल. त्या घरातला सर्व नोकरवर्ग मीच होईल. मी द्वारपाल, चौरी वारणारा, खडावा पुढे करणारा, पानदान धरणारा, स्नान व स्नानादी सर्व सामग्री, त्यांचे आसन, वस्त्रे, अलंकार, चंदनादी सुखोपचार सर्व सर्व मीच होईन. त्यांचे अन्नपान मीच होणार. जोपर्यंत देह असेल तोपर्यंत मी श्री गुरूंची सर्व भावाने सर्व सामग्री होऊन अनुपमेय सेवा करीत राहीन. माझा देह पडल्यावर त्याचे पृथ्वी तत्व श्री गुरु जेथे चरण ठेवतील त्या भूमीत जाऊ. माझ्या देहाचे जलतत्व ज्या पाण्याला गुरु स्पर्श करतील त्या जलात मिसळू. माझे तेज तत्व गुरूंच्या घरात जे दीप असतील वा ज्या निरंजनाने गुरुमूर्ती ओवाळली जाईल त्या दीपांच्या तेजात मिसळू. माझ्या देहाचे वायुतत्व श्री गुरूंना वारा घातला जात असेल त्या वायूत मिसळू. श्री गुरूंच्या परिसरात जे वायुतत्व असेल त्यात माझ्या देहाचे वायुतत्व मिसळू. अशा प्रकारे देहामध्ये असताना व देह टाकल्यावरही विसोजन्म माझ्या हातून गुरुसेवा घडो अशा त्या सदशिष्याच्या आशा असतात. त्याला गुरु हे माता पिता देवता यांच्या ठिकाणी असतात. गुरुचरणांचा स्पर्श झाला असेल त्या पाण्याला तो तीर्थांचे पाणी समजतो. बुद्धिवंत अर्जुना, खऱ्या गुरुभक्ताचे व त्याच्या भक्तीचे किती वर्णन करणार. ज्याला अशा भक्ती वाचून त्रिभुवनात काही श्रेष्ठ व सुंदर वाटत नाही तोच ज्ञानाचे खरे स्वरूप होय. ज्ञानाला अशा भक्तांमुळे प्रतिष्ठा लाभते. ज्ञानदेव म्हणतात, माझ्या मनात श्री गुरूंची माझ्या हातून अशी सेवा घडावी असे आहे, म्हणून गुरुभक्तीचे वर्णन माझ्या तोंडून जरा जास्त झाले. वस्तुतः अशी गुरुसेवा करण्याची सामग्री मजजवळ नाही. अहो, मला गुरूंचे भजन पूजनही नीट करता येत नाही, पण माझे या भक्तीवर परमप्रिय प्रेम आहे. त्यामुळे हा विषय मी वाढवून आपणांपुढे मांडला. त्याबद्दल क्षमा करा आणि ग्रंथार्थ सांगण्याच्या रूपाने हे श्रोते हो, तुमची सेवा करण्याची मी पुन्हा संधी घेतो. तर ऐका. भगवंत म्हणतात, ज्याचे अंतरंग कापराप्रमाणे अंतर्बाह्य स्वच्छ नसते त्याच्याजवळ शुचित्व आहे असे ओळख. तो शरीर व मन नेहमी निर्मळ ठेवतो. रोज स्नान व धूत वस्त्रे परिधान करून ज्ञान सांगणाऱ्या ग्रंथाचे अध्ययन करीत असतो. पण त्याची खरी स्वच्छता चित्तातील ज्ञानाच्या प्रकाशामुळे असते. वरवरच्या शुद्ध आचरणाला तशी किंमत नाही. आज अज्ञात असेल तर बाह्य आचरण शुद्ध होतेच. या उलट नुसत्या बाह्य आचरणाने ज्ञान संभवत नाही. शुचित्व असलेल्यांना पुरुष देहाच्या सर्व क्रिया इतरांप्रमाणे आचरित असतो, पण त्याच्या चित्तामध्ये कुठलाही विकार नसतो. असा पुरुष ज्ञानयुक्त मानावा. आता स्थैर्य कसे असते ते बघ. गाय रानात चरावयास गेली तरी तिच्या चित्तात घरी सोडून आलेल्या वासराचे प्रेम असते. लोभी मनुष्य कुठेही गेला तरी त्याचे ध्यान द्रव्याकडे राहते. तसे या पंचमहाभूताच्या बनलेल्या देहाकडून काहीही हालचाल घडत असली तरी स्थिर पुरुषाचे चित्त शांत व अविचल असते. त्याचा कोणी अपमान करू मोहविणाऱ्या गोष्टी त्याला व्यापून असत. स्थिर पुरुषाची मनोवृत्ती निश्चल असते. ज्याची धैर्य भावना कुठलाही भीषण प्रसंग आला तरी त्याला सोडून जात नाही. याला स्थैर्य गुण म्हणतात. आता आत्मविनिग्रह किंवा अंतकरण निग्रह कसा असतो ते बघ. कारण हा ज्या पुरुषाच्या चित्तात असेल तेथे ज्ञान असते. अरे, द्वंद्व युद्धाला निघालेला शस्त्र विसरत नाही. मातेचे चित्त नेहमी एकुलत्या एका अपत्याजवळच असते. त्याप्रमाणे अंतकरण काबूत ठेवणे या निग्रहापेक्षा असा सुंदर दुसरे काहीच चिंतित नाही. आपल्या इंद्रियांना तो पूर्ण ताब्यात ठेवून असतो. शरीराला तो सदा यमनियमांच्या बंधनामध्ये ठेवतो. वज्र उडियान जालिंदर बंधात देहाला अडकवून श्वासोच्छ्वासाचे दमन करून चित्ताला समाधी शय्येवर बांधून ठेवतो. अशा पुरुषाच्या ठिकाणी ज्ञानाचा प्रकाश असतो. वैराग्य कसे असावे ते सांगतो. विषय वस्तूंचे भोग हे ओकारीसारखे घाण वाटले पाहिजेत. अरे, प्रेताला कोणी आलिंगन देईल का? वाघाच्या गुहेत कोणी वस्तीला जाईल? अजगराची उशी करून झोप लागेल? विषय वस्तू अशा घाण आणि भयंकर वाटल्या पाहिजेत. मनात नेहमी निवृत्ती असावी. देहकष्टांचा कंटाळा नको. तपे व्रत यांचे अखंड आचरण असावे. योगा अभ्यासाची आवड पाहिजे. जनसंपर्क आवडू नये. स्वर्गाचे भोग हे कुत्र्याच्या कुजलेल्या मांसाप्रमाणे बिभत्स वाटले पाहिजेत. अशी वर्तणूक ज्ञानी पुरुषाची असती. निरहंकार म्हणजे हातून घडणाऱ्या कुठल्याही कर्माची व कर्मफळाची जाणीव नसणे. वर्णाश्रमाप्रमाणे कार्य करीत राहूनही मी वर्णाश्रम पाळीत असतो इतकीही जाणीव नसणे हा निरहंकार होय.
वृक्ष ऋतुकाळी फळे धारण करतात, पण त्यांना त्याची काहीच जाणीव नसते. आकाशात ढग येतात जातात, आकाशाला त्याचे भानही नसते. वायूला मी वाहतो हे जाणवत नाही. सूर्याला उगवण्याचा अभिमान तर काय, पण आठवणही नसते. त्याला निरहंकारित्व असे म्हणतात. ज्ञान असल्यावाचून पुरुषाचे ठायी हा गुण असणार नाही. आता जीवनात जी जन्ममृत्यू, जरा, व्याधी वगैरे संकटांनी युक्त अशी जी दुःखे असतात, त्यांची पूर्व जाणीव ठेवणे हा एक गुण ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी असतो. ही संकटे प्रत्यक्ष येऊन हल्ला करण्याआधीच ज्ञानी पुरुष त्याच्या निवृत्तीचे उपाय योजून ठेवत असतो. द्रव्याचा पुरलेला साठा प्राप्त करण्यासाठी त्यावर बसलेली हडळ दूर करण्याची योजना आधी करतात. त्याप्रमाणे योगमार्गातल्या मोहविणाऱ्या अडचणी या कशा दूर करावयाच्या ती उपाययोजना योगी आधीच राखून ठेवतात. या पुरुषाच्या मनातले पुनर्जन्माचे दुःख, साप, वैर विसरत नाही, तसे विसरले जात नाही. जन्म होण्याची क्रिया ही अत्यंत घाण आहे हे त्याच्या ध्यानात असते. संभाविताला अपमान विसरता येत नाही, त्याप्रमाणे मृत्यू अटळ आहे हे तो ध्यानात ठेवून वागतो. असा पुरुष जेव्हा तरुण असतो तेव्हाच त्याच्या मिनीचित्ती म्हातारपणाच्या दयनीय स्थितीचे चित्र उभे असते. तारुण्यातील शरीराची कांती निघून जाईल, उत्तम केसांनी सुशोभित असलेल्या मस्तकाला टक्कल पडेल, पद्मदलाशी स्पर्धा करणारे डोळे पिकल्या पडवळासारखे होतील, डोळ्यांतून अश्रू इतके गळतील की त्यांनी छाती भिजून जाईल याची त्याला पूर्वकल्पना असते. देह वाकून माकडासारखा होईल, शेतातले बुजगावणे वाऱ्याने हलते तसा कंप देहाला सुटेल, मलमूत्रादींची इंद्रिये ताब्यात राहणार नाहीत आणि म्हाताऱ्याची फार कटकट आहे, हा मेला तर बरे असे लोक म्हणू लागतील. या सर्व गोष्टींचा विचार करूनच सर्व उपाय तो तरुणपणीच योजून ठेवतो. कथा कीर्तने ऐकणे, तीर्थयात्रा करणे इत्यादी सर्व तो एक एवढ्यासाठीच करून ठेवतो, कारण म्हातारपण आलेच तर या सर्वांची स्मृती उपयोगी पडेल. असा पुरुष वृद्ध झाला तरी त्याचे मन प्रसन्न राहते. शिवाय निरोगी राहण्याचे कष्ट त्याने तरुणपणीच घेतलेले असतात. जिकडून रोगांचा हल्ला होण्याचा संभव असेल तसली सर्व वर्तने त्याने वर्ज्य केलेली असतात. चित्त शांत राहण्याचे उपाय त्याने आधीच अवलंबिलेले असतात. त्या ज्ञानवंताचे एक स्थिर, कधीच न बदलणारे लक्षण असते, ते आता ऐक. तो घरादारासंबंधी वाटसरूप्रमाणे उदास असतो आणि स्त्री पुत्रादींवरही त्याचे प्रेम प्रासंगिक असते. जवळ असलेल्या द्रव्याकडे तो स्वामी या भावनेने पाहत नाही, तेथे त्याचा भाव साक्षीत्वाचा असतो. सुखदुःखाने तो भांबावला जात नाही. या बाबतीत त्याचे समत्व आकाशासारखे विशाळ असते. कायावाच मने त्याची माझ्यावर अनन्य निष्ठा असते. माझ्या वाचून दुसऱ्या कोणांवर त्याचे प्रेम नसते. त्यामुळे तो एक प्रकारे मद्रुपच झालेला असतो. म्हणून त्याला एकांत आवडतो व त्यासाठी तो गिरीकंदरी राहणे पसंत करतो. खरे ज्ञान झाल्याशिवाय परमात्म तत्वाचा अनुभव शक्य नाही ही त्याची खात्री असते. म्हणून ऐहिक व पारलौकिक गोष्टींविषयीच्या ज्ञानांना तो अज्ञान असेच मानत असतो. त्यामुळे तो आपल्या सर्व व्यक्तित्वासह अध्यात्मज्ञानाची जागृती व्हावी यासाठी कष्ट घेत असतो. असा दृढ निश्चय ज्याचा झाला असेल तो अध्यात्मज्ञानाच्या रस्त्याला लागलाच. त्या रस्त्याचा शेवट तो परब्रह्मतत्व या शेवटाकडे त्याचे लक्ष असते. त्यामुळे तो मार्गच्युत होत नाही. हे परतत्व ज्ञेय त्याच्या उत्स्फूर्त प्रतिभेने त्याला प्रतीत होतेच. असा पुरुष म्हणजे मूर्तिमंत ज्ञानच होय. यावेळी श्रोते ज्ञानदेवांना मध्येच म्हणतात, अरे या ज्ञानाविषयी फार विस्तार करू नको. तू जितके सांगितलेस त्या बोलांनीच आमच्यावर पुष्पवर्षाव झाला आहे. अरे ज्ञानाबद्दल काहीच ज्ञान नसताना लोक वाटेल ते बोलतात, पण तुझे निरूपण तसे नाही. तुझ्या इतक्या रसाळ वक्तृत्व शैलीत चाललेले निरूपण कोणाला कंटाळा खाणील. खरोखर ज्ञान म्हणजे काय ते तुला कळले आहे. तरीही तू आता गीतेचे श्लोक पुढे सांगू लाग. यावर ज्ञानदेव म्हणतात, होय महाराज, मी आता अधिक विस्तार करीत नाही, तुमच्या आज्ञेप्रमाणे गीता सांगतो. भगवंत म्हणतात, अर्जुना, मी जी येथे तुला 18 लक्षणे सांगितली ती सर्व ज्ञानवंतांनीही मानली आहे. आता तुला अज्ञानाविषयी सांगतो. खरे तर तुला जी ज्ञानलक्षणे सांगितली त्या विरुद्ध लक्षणे अज्ञानाची आहे. जो पुरुष प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून कार्य आचरतो व जो समाजाने आपला मान ठेवा असे मानतो तो अज्ञानी असतो. अज्ञानी पुरुषाला आपली निंदा ऐकली की जीव नकोसा होतो आणि स्तुती ऐकली की त्याची छाती गर्वाने फुगून येते. त्याच्या मनात एक आणि वाचेवर दुसरे असते. स्वार्थासाठी तो लोकांना फसवीत असतो. अज्ञानी पुरुषाला गुरुभक्ती मुळीच आवडत नाही. उलट तो गुरु संप्रदायाची चेष्टा करतो. अज्ञानी पुरुषाचे आचार नुसते अनियमितच नव्हे तर वाईटही असतात. कुठलीही स्त्री दिसली की तिच्याविषयी त्याच्या मनात कामभावने खिरीजान्य विचार उठत नाही. तो अत्यंत भित्रा असतो आणि दुःख या शब्दानेच त्याचा थरकाप होतो. त्याचे चित्त कधीच स्थिर नसते. पाप पुण्यांना सारखेच मानणे ही अज्ञानी पुरुषाची लक्षणे आहे.
अज्ञानी पुरुषाला कामक्रीडा व स्त्री फार आवडतात. जन्मल्यापासून त्याला विषय वस्तू आवडतात. अज्ञानी पुरुषाला देहालाच आत्मा समजतो आणि त्याचे सर्व वागणे देहासाठीच असते. अज्ञानी पुरुषाला काल हा समर्थ आहे व तो सर्व गोष्टींचा नाश करणारा आहे हे कधीच कळत नाही. तो जीवन जगताना काही शिकत नाही. अज्ञानी पुरुषाचे सर्व वागणे अनिर्बंध व स्वैर असते व त्याची घरादारावर असीम प्रीती असते. तो मेला तरी त्याच्या रक्षणासाठी सर्परूपाने मूळ पुरुष म्हणून तेथेच राहतो. संपत्तीला सर्वश्रेष्ठ मानून तो द्रव्याचा उपयोग केवळ बायका मुलांसाठीच करतो. अज्ञानी पुरुष माझी भक्ती केवळ ऐहिक लाभासाठीच करतो आणि फळ मिळाले नाही तर दुसऱ्या दैवताचा भक्त होतो. माझी मूर्ती घराच्या कोपऱ्यात ठेवतो आणि गावोगावी देवदेवतांच्या यात्रा करतो. त्याची बुद्धी बाह्य जगातील विषयांच्या अभ्यासालाच ज्ञान मानते. तो एक आत्मज्ञान सोडून बाकीच्या सर्व विद्या मिळवतो. स्मृती, शब्दशास्त्र, तर्क वगैरे सर्व त्याने आपलेसे केलेले असते. तथापि अज्ञानी पुरुष आत्मज्ञानाबाबत आंधळा असतो. अशा प्रकारे अर्जुना, मी तुला ज्ञान व अज्ञान त्यांच्या लक्षणांसह नीट सांगितले. ज्ञानदेव म्हणतात, गीतेतील पदांचा आधार न सोडिता भगवंताने जे ध्वनिरूपाने सूचित केले ते मी स्पष्ट करून तुम्हा पुढे ठेवले आहे. उगीच विस्तार केला नाही. यावर श्रोते म्हणतात, बरोबर आहे. भगवंताचे मनोगतच तू स्पष्ट केलेस. आता गीता कथन पुन्हा सुरू कर. ज्ञानदेवांनी ही आज्ञा मान्य केली आणि ते सांगू लागले. भगवंत म्हणतात, अर्जुना, ही आज्ञा लक्षणे तू ऐकलीस. याच्या उलटची ज्ञान लक्षणे साधून तू शुद्ध चित्ताचा हो, तरच तू परतत्व ज्ञेय भेटेल. त्या ज्ञेयाचे आता वर्णन करतो. एक, ज्ञाना वाचून गाचा लाभ होत नाही म्हणून याला ज्ञेय म्हणतात. हे ज्ञेय लाभले की या जगामध्ये मिळवायची अशी वस्तूच उरत नाही. पुरुष संसाराच्या कटकटीतून मुक्त होतो व नित्यानंदात राहू लागतो. हे ज्ञेय दाखवता येत नाही. ते ज्ञेय रूप, वर्ण, आकार, दृश्य पाहणारा अशा स्थितीत नसते, पण त्याच्यातूनच महत्तत्वाचे स्फुरण होऊन हे विश्व आकारते, म्हणून ते ज्ञेय तर्कातील आहे. पण ते नाही असे मानणे चूक आहे. हे ज्ञेय सर्वत्र, सर्वपणे आणि सर्वदा असते. या विश्वात क्षणोक्षणी काहीतरी घडत असते, म्हणून याला विश्वतोबाहू म्हणतात. विश्वांघरी, विश्वचक्षु, विश्वतोमुख या सर्व उपाधी ज्ञेयाला चिकटविलेल्या आहेत, कारण त्यावरून याची थोडीशी तरी कल्पना येते. अन्यथा याला परतत्वाला हात, पाय, डोळे, तोंड आहेत म्हणणे हे शब्दार्थाने खरे नव्हे. शून्याची कल्पना यावी म्हणून एक वाटोळी रेषा आपल्या काढतो, पण तो वर्तुळ शून्य नसते तर ते एक चिन्ह असते. वरील आंघ्री, चक्षु, मुख्य, बाहू वगैरे शब्द या ज्ञेयाच्या गुणांची कल्पना यावी म्हणून योजलेल्या खुणा आहेत. अशा खुणांचा उपयोग केला नाही तर गुरु शिष्याला काहीच सांगू शकणार नाही. तुझ्या बुद्धीला जे जाणवते त्याच्या सहाय्याने मी तुला आता ज्ञेयाचे वर्णन सांगतो. पोकळीमध्ये नेहमी आकाशच असते. वस्त्रामध्ये सुताच्या धाग्या वाचून काहीच नसते. त्याप्रमाणे परतत्व सर्वत्र असते. जे आकार, वर्ण दिसतात ते भास मात्र असतात. घटातले आकाश गोलाकार आणि खोलीतले चौकोनी असत नाही. त्याप्रमाणे या नाशवंत किंवा नित्य बदलणाऱ्या विश्वामध्ये ते नित्य असते. आकाराला आपण भिन्न नावे ठेवतो. परतत्व या आकारात असूनही त्या आकारा एवढे वा केवळ तसे नसते. ते त्या त्या ठिकाणी असून त्या स्थानापेक्षा निराळे असते. अज्ञानी लोकांना मात्र याचे एकात्म व नित्यात्म समजत नाही. विस्तव व उष्णता अंतर्बाह्य एकात्म असतात, त्याप्रमाणे हे ज्ञेय विश्वाला अंतर्बाह्य व्यापून असते. हे सर्वांच्या जवळ, दूर, आता, आत सर्वत्र असते. या तत्वा वाचून या जगात अन्य काहीच नसते. या एकाचीच प्राणी वगैरे ही भिन्न भिन्न रूपे होत. उपत्ती काळी ब्रह्मा, स्थिती काळी विष्णू व अंतकाळी यालाच रुद्र म्हणतात. आणि या तीनही अवस्था नसतात तेव्हा हे जे असते त्यालाच परतत्वच म्हणतात, पण तेव्हा शून्य हा शब्द योजितात. याच्यामुळे अग्नी, चंद्र, सूर्य यांना प्रकाश असतो. या जगात जे जे स्थूल वा सूक्ष्म जाणवते ते सर्व हे परतत्व तेथे असते, म्हणूनच जाणवते. एकदा हे तत्व अनुभवता आले म्हणजे अनुभवायचीच वस्तू, अनुभव घेणारी व घेणाऱ्याचा अनुभव अशा तीन अवस्था उरतच नाही. सर्व एकच एक होते. मुख्य हे लक्षामध्ये ठेव की हे परतत्व सर्वांच्या हृदयात असतेच. अशा तऱ्हेने अर्जुना, तुला प्रथम क्षेत्र, नंतर ज्ञान, त्यानंतर अज्ञान आणि आता ज्ञेय हे सर्व स्पष्ट व मोकळे करून दाखविले. हे सर्व स्वतःच्या बुद्धीने नीट समजून घेऊन साधक जन सिद्धावस्था गाठतात. ते गृहपरिवारवादी उपाधींचा मानसिक त्याग करून शेवटी माझ्याच ठिकाणी येतात. तेव्हा एक प्रकारे मला मिळविण्याचा हा एक सोपा उपायच मी तुला दाखवला आहे. आई मुलाला हा मामाचा, हा काकाचा असे घास करून भरवते, तसे एकाच ज्ञेयाचे
क्षेत्र, ज्ञान आणि अज्ञान असे 3 भाग करून तुझ्या बुद्धीला मी जणू भरविले आहे. पण हे तुला नीट आकलन झाले नसेल तर दुसऱ्या एका प्रकारे मी तुला सांगतो. ते तत्वज्ञान मीच कपिल मुनी होऊन मागे एकदा सांगितले होते. दिवस व रात्र एकमेकांवर अवलंबून व एकमेकांशी संलग्न जसे असतात तसे प्रकृती व पुरुष अनादिकालापासून संलग्न व आधारित आहे. मागे मी तुला क्षेत्र म्हणून जे सांगितले ती प्रकृती होय आणि ज्याला मी क्षेत्रज्ञ म्हटले तो पुरुष होय. ही नावेच फक्त भिन्न पण नावांनी सूचित केलेले सारतत्व एकच आहे. केवळ असणे हा पुरुषाचा गुण आहे आणि विश्वातली प्रकट व अप्रकट अशी सर्व कार्ये ही प्रकृतीची होत. सर्व कर्मांचे कारण ही प्रकृती आहे. ही प्रथम अहंकाराला बुद्धी व इच्छा व मन यांच्याशी जोडते. नंतर या तिघांना विषय वस्तूच्या प्राप्तीसाठी कष्ट घ्यायला लावते. याला कार्यकारण असे म्हणतात. त्यामुळे जी कार्य होतात त्याला कर्तृत्व नाव आहे. हे कर्तृत्व त्रिगुणांमुळे 3 प्रकारचे होते. सत्वामुळे सत्कर्म, रजामुळे मध्यम आणि तमामुळे अधम. प्रकृतीकडून घडल्या जाणाऱ्या कर्माचा सुखदुःख हा परिणाम आहे. ही सुखदुःखे पुरुषाला भोगावी लागतात. प्रकृती पुरुषांचा हा घरोबा मोठा विचित्र आहे. तेथे स्त्री मिळवते व नवरा उपभोग घेतो. पुरुष व प्रकृती यांचा अंगसंग होत नाही, कारण हा पुरुष नुसता नावाचा पुरुष आहे. याला ना डोळे, ना कान, ना हात, ना पाय, ना रूप, ना आकार, याला काहीच नाही. तरीही हा प्रकृतीचा नवरा आहे. पण पतिव्रता प्रकृती याला सर्व भोग घ्यायला लावते. विद्या, कला, गायन, सांसारिक व सेंद्रिय ज्ञान हे सर्व हिच्या गुंगविणाऱ्या कार्यशक्तीचे परिणाम आहे. म्हणून ज्याला काहीही नाही तो पुरुष दुःखी, तृप्त, अहंकारी, सगुण, प्रेम करणारा, चिंतणारा वगैरे सर्व होतो. पराधीन राजा तसा सत्वशून्य होतो किंवा झोप जशी सावध पुरुषाला आपल्या ताब्यात घेते आणि स्वप्नातील सुखदुःखे भोगायला लावते तसे हे होय. हेच या सर्वांचे कारण म्हणजे त्याला घडलेला प्रकृतीचा संग. बघ, जुईची वेल मेढ्याला पकडून वाढते, पल्लवित होते आणि फुलते. त्या खांबासारखा हा पुरुष आहे. त्याच्या आधाराने हा प्रकृतीचा पसारा असतो. प्रकृती वेल ऋतूप्रमाणे वाढते व सुकते. खांब तसाच असतो. हे असे याच्या नुसत्या असण्याने ही प्रकृती जनांना जन्म देते, पण हा नसेल तर काहीच असू शकणार नाही. अरे, या मानवी देहामध्ये परमात्मा आहे असे जे म्हणतात ते म्हणजे हा पुरुषच होय. अर्जुना, जो साधक या पुरुषाला असा निसंशयपणे ओळखतो आणि प्रकृती याच्यापेक्षा फार निराळी आहे असेही ओळखतो, तो ज्ञानवंतांनाही ज्ञानी होय. प्रकृती पुरुषांची भिन्नता नीट जाणवली आणि नंतर साधकाचा देह सर्व संसार कार्य आचरित असला तरी तो मुक्त होतोच. ही भिन्नता जाणून कशी आत्मसात करावी असे तुला वाटत असेल तर ऐक. हे साधण्याचे अनेक मार्ग आहे. कोणी विवेक शक्तीच्या विस्तवात आत्म्याला चिकटलेले अनात्म तत्वाचे किटाळ जाळून टाकतात. काही जणांना दैवाने हा विवेक भिन्नतेचे ज्ञान येतो. काही जण सांख्य योगाने अध्ययन करतात, तर काही कर्म मार्गाने अनुसरण करतात. काही जण आपल्या बुद्धीचा अभिमान टाकून गुरुवचनावर विश्वास ठेवितात व आपले सर्वस्व त्यांच्या उपदेशावरून ओवाळून टाकतात. अशा प्रकारे साधकजन या प्रसिद्ध संसार सागराला पार करून जातात. पण या सर्व मार्गांचे जणू मंथन करून काढलेला एक अत्यंत सोपा उपाय मी तुला सांगतो. यात इतर मार्गाचे कष्ट नाहीत आणि लाभ मात्र तोच होतो. एक, तुला मी क्षेत्र काय ते सांगितले आहे आणि क्षेत्रज्ञ हा मीच हेही तुला माहीत आहे. या दोघांच्या संयोगाने विश्वोत्पत्ती होते. म्हणून हे बुद्धिवंत क्षत्रिय व या भिन्न भूताकारांचे असणे निश्चितपणे ईश्वर तत्वामुळेच आहे हे तू जाणशीलच. तथापि सूत हे कापड नसते तरीही सुतामुळेच कापड असू शकते. तसा हा ईश्वर व भिन्न भिन्न प्राण्यांचे असणे यांचा हा संबंध आहे. बुद्धीने हा खोल विचार पक्का धारण करणे हा तो उपाय सोपा मार्ग आहे. भूते नाश पावतात, ईश्वर तत्व मात्र अविनाशी आहे. जीवाचा धर्म नसणारे ईश्वर तत्व जीवांशी किंवा प्राण्यांशी तसे जोडलेले असते. हे ज्याला नीट कळले त्याला मी ज्ञानवंताला ज्ञानवंत मानतो. एवढेच नव्हे तर तो मोठा भाग्यवंतही असतो. असे बघ की जीवरूपी सिंहाला हे पंचमहाभूतांचे बनलेले शरीर मिळाले म्हणजे एखादी सुंदर हरिणी आपल्याला मिळाली असे वाटते. पण देह 7 धातूंचा व खोकणाऱ्या इंद्रियाचा अत्यंत घाण व भीषण मेळावा आहे. तो ज्यात पंचाग्नी आहे तसेच यज्ञकुंड आहे इतके समजल्यानंतर असा एखादा शूर निघतो की जो या विनाशी देहाच्या पोटात अनन्य भावरूपी सुरी खुपसून देहामध्ये असतानाच देहावीत होऊ शकतो. असा योगी अथवा ज्ञानमार्गी माझे परमधाम गाठतो. लाटा निराळ्या भासल्या तरी प्राण्यांच्याच असतात. किरणे निराळी दिसली तरी सूर्याचीच असतात. त्याप्रमाणे हे भूतांचे भिन्नाकार मूलतः ब्रह्माचेच असतात. त्या ब्रह्माकडे ज्यांचे निरंतर ध्यान असते तो ब्रह्ममय होण्यास योग्य होतो.
हे सर्व अत्यंत महत्वाचे आहेत. हे नीट लक्षात ठेव. तुला परतत्वाबाबत आणखी थोडे सांगतो, तेही अगदी ध्यानपूर्वक ऐक. सूर्यावर त्याच्या पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबाचा काहीच परिणाम घडत नाही. त्याप्रमाणे देहातले आत्मतत्व परमात्मतत्वाचे प्रतिबिंब आहे. म्हणून देहाकडून होत असलेल्या कार्यांचा परिणाम किंवा त्यांचा संबंध परतत्वाशी नसतो. हा देह अत्यंत क्षणिक आहे. आत्मतत्व निश्चिरंतन आहे. या दोघांमध्ये तसे काहीच साम्य नसते. सृष्टी जन्म पावो वा लय पावो, आत्मतत्व अविनाशी असते. अर्थात हे लक्षात जरूर ठेव की सृष्टीचा जन्मनाश परतत्वाच्या आधारानेच होत असतो. भिन्न दिसणाऱ्या लाटा जलाच्याच व जलावरच असतात. लाटांचे आकार बदलतात, म्हणून लाटांची उत्पत्ती व नाश जाणवतात. तथापि सागर जन्मत नाही व लयही पावत नाही. अशा दृष्टीने म्हणजे क्षेत्राच्या कल्पनांना टाकून आतील क्षेत्रज्ञाकडे पाहावे. अर्जुना, क्षेत्रज्ञाला सागर आणि क्षेत्रांना त्यावरील लाटा असे जो प्रचितीने जाणतो त्याच पुरुषाला ज्ञानवंत समजावे. हे नीट कळावे म्हणून हुशार साधक ज्ञानवंताच्या दाराशी धरणे धरून बसतात. ज्या भाग्यवंतांना प्रकृती व वस्तुतत्व यातील भिन्नता नीट कळली ते ब्रह्म होतात. श्रीकृष्णांचा दुसरा जीवच असलेल्या अर्जुनाला भगवंतांनी हे सर्व ज्ञान दिले, म्हणजे जणू आपलेच पाणी एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यामध्ये ओतावे तसे केले. तरीही पार्थ तृप्त झालेसा दिसेना. तेल घातले की ज्योत अधिक तेजाळते तसे हे झाले. भगवंतही कमी नव्हते, ते अर्जुनाला तृप्त करावयास उत्सुकच होते. ज्ञानदेव म्हणतात, हे असो तो कृष्णार्जुन संवाद. हे श्रोते हो, मी तुम्हाला सुंदर व सुसंस्कृत ओवी रचने सांगतो. ती रचना आम्हाला शांत रसाने भारावून टाकेल आणि त्या रसापुढे रसराज शृंगार सुद्धा फिका वाटेल. शिवाय त्या ओव्यांचा नाद ब्रह्माला मागे टाकील. माझा बोल आपल्या माधुर्याने तमोगुणी श्रोत्यांच्या चित्तात जो सुप्त सत्वगुण असतो त्याला जागवेल. ज्यांच्यात सत्वगुण आहे त्यांना समाधी सुखाचा लाभ होईल. या ग्रंथावर श्रोत्यांचे प्रेम जडेल आणि त्यांचे या गीतेच्या अर्थाकडे लक्ष लागेलच. श्रोत्यांना आनंद सोहळा अनुभवितांना आपण प्रत्यक्ष परब्रह्माचा अनुभव घेत आहो असेच वाटेल. मी सेवक होऊन श्री गुरु माझे स्वामी झाले आहेत, म्हणजे श्रेष्ठतम दैवताने माझा स्वीकार केला आहे. या गीतेच्या प्रत्येक पदाचा जो अर्थ आहे तो मोकळा करून मी सांगू शकणार आहे. श्री गुरूंनी मला इतकी समर्थ वक्तृत्व संपत्ती दिली आहे. शिवाय तुम्हा संत श्रोत्यांच्या चरणांचा मी आश्रय घेतला आहे. असा जो मी त्याला या गीतेच्या श्लोकांचे संपूर्ण व योग्य ज्ञान होणारच आणि मी ते सांगूही शकणारच. तेव्हा कृपा करून मला हा सुंदर अर्थ सांगण्याची हे संत सज्जन हो संधी द्या.